याल तरी यारे लागे, यार तरी यारे लागे, यार तरी यारे
Hare
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही पुढे पुढे सरकून घ्या, नंतर मागे मागे होईल. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. पांडुरंगा करू प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं. पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंद वल्लभं. कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे. भवं भवानी सहितं नमामि. मस्तक हे पायावरी. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. भगवान स्वरूप सर्व श्रोत्र वृंदाच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून पवित्र अशा कीर्तनाला आपण प्रारंभ करतोय. श्री योगीराज कानिफनाथ महाराज यांच्या या पवित्र दरबारामध्ये साजरा होत असलेला दरवर्षीप्रमाणे आवाज घुमतोय ना, याला बंद करा. युगो फक्त गायकांना द्या. जेव्हा मी म्हणेल तेव्हा दिलं तर पहा.
कानिपनाथांच्या या दरबारामध्ये गुढीपाडव्याचा उत्सवाच्या योग साधून चालत असताना गेली 7 वर्ष झालेला हा अखंड नामयज्ञ यावर्षी आपण साजरा करतोय. या वर्षाची ही काल्याची कीर्तन सेवा महत्पुण्याईनं पूर्वजन्मीचं सुकृत उदयाला आलं आणि नाथांच्या चरणी सेवा रुजू करण्याचा हा योग. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायाच्या अलिखित दंडकाप्रमाणे कुठल्याही कार्याची सांगता, उपासनेची सांगता म्हणून आपण त्याला काल्याच्या कीर्तनानं होते. म्हणून काल्याच्या निमित्तानं असलेला हे एक चिंतन आपल्याला काही करायचं आहे. उर्वरित असलेला तास 1.25 तासाचा अवधी आपण सर्वजण अत्यंत शांततेनं आणि सर्वांगाचे कान करून या ठिकाणी उपस्थित असाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कीर्तन हा पाहण्यापेक्षा ऐकण्याचा जास्त विषय आहे. त्यामुळे डोळे लागले तरी काही हरकत नाही, पण कान जागे ठेवा. भगवान आपल्या सवंगड्यांकडे पाहतात आणि त्यांच्या कृशतेचं कारण लक्षात आलं. त्यांच्या गोपाळांकडे पाहिल्यानंतर पाहिलं देवाने की अरे हे तर फार कृश झालेले आहेत, काळा किडकिड झालेला आहे शरीराचा, घरी तर दूध दुभत आहे तरी पण हे निकृष्ट आहेत, शक्तिहीन आहेत. अशा गोपाळांकडे पाहिलं आणि भगवंताने त्यांना विचारलं, काय करताय तुम्ही? खात पीत नाही का? आणि खातोय सगळं पितोय सगळं पण कुठं जातं माहित नाही, आमची पुष्टी होत नाही, तुष्टी होत नाही, निकृष्ट असं जीवन झालंय. भगवान त्यांना आश्वासन देतात, तुम्ही प्रयत्न करत नाही असं मला दिसतंय. जरी तुम्ही प्रयत्न करत असाल नसाल तरी पण मी तुम्हाला आज आश्वासन देतो, तुम्ही माझ्या मागे मागे या. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. गोपाळांना सांगतात तुम्ही माझ्या मागे मागे या. मागे आल्यानंतर काय करणार? भगवंताने आश्वासन दिलं, आजी देतो पोट भरी, मी तुम्हाला आज पोटभर देतो. गोपाळ म्हणल्या, पोटभर देणार तुम्हाला कसं कळणार? आमचं पोट भरलंय. तुकोबाराय त्यांच्या बरोबर होते ना. म्हटले तुम्ही म्हणाल ना भरल्यानंतर, पुरे म्हणाल थोवरे, आता भरलंय आमचं पुरे बस असं म्हणेसपर्यंत मी तुम्हाला देईन. याच्याकरता एक अट आहे, काय की अत्यंत महत्वाची आहे. कीर्तनाचा संपूर्ण सारांश या 3ऱ्या चरणामध्ये आहे, की जो आपण उत्तरार्धात ठेवणार आहे. त्याचा गोड होणार आहे शेवट फार, त्यामुळे तुम्हाला जागं राहावं लागेल. काय अट घातली? तुम्ही माझ्या मागे मागे या. पण करायचं कसं? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तुम्ही हळूहळू चालत या, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. आणि इतर काही गोष्टींना तुम्ही पोट भरण्याचा विचार कराल तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सांडा घाटे. घाटे म्हणजे माहितीये? घाटे इकडे काय म्हणतात? हरभरा जर असा आला रोपाला चांगला दाण्यामध्ये भरला त्याला काय म्हणतात? घाटेच म्हणतात की नाही? हो. पण त्या घाट्याला, आता मी घाटी असल्यामुळे घाटी सांगतो, विठ्ठला विठ्ठला. घाटे म्हणजे काय? आमच्याकडे त्याला असं म्हणतात की बाबा थोडा दाना भरलेला आहे, पोकळ आहे, असं पूर्ण भरलेला नाहीये, थोडासा उमलायला लागलाय, पण वरती फोलकट त्याला जे म्हटलं जातं त्याला घाटा म्हणतात आमच्याकडे. तर तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. जे वरचं फोलकट आहे, भुसकट आहे, त्यानं काही पोट भरणार आहे का? त्याच्या आतलं जे सार संग्रह आहे त्या साधं सेवन केल्यानंतर पोट भरेल. म्हणून तुका म्हणे सांडा घाटे बरोबर जाय, सोडून द्या. तेने नका भरू पोटे, तुम्ही माझ्या मागे मागे या. भगवान म्हणतात, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. हा या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे या अभंगाचा. त्याचा लक्षार्थ काही वेगळा आहे. त्या लक्षार्थाकडे आपलं लक्ष वेधण्याकरता हा पुढचा 1 तास मला तुमचं अवधान द्या. विठ्ठला प्रथमतः सर्वांना नमन करून, सगळेच अपरिचित आहेत, वैष्णवांच्या चरणी नतमस्तक होतो. दोन्ही मृदंगाचार्य त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. उपस्थितांमध्ये वेगवेगळ्या अधिकाराची मंडळी या ठिकाणी आहेत. आपापला अधिकार मला ठाऊक नाही, त्या सर्व अधिकारी वर्गाला, मातृवर्गाला, भगिनी वर्गाला, मित्र वर्गाला सगळ्यांना नतमस्तक होतो आणि माझ्या चिंतनाकडे मी येतो. काल्याचा प्रसंग आहे, काला साजरा करायचा आहे आपल्याला.
काला ही कन्सेप्ट काय आहे या अगोदर आपल्याला कळायला पाहिजे. मला असं वाटतं आम्ही काय करतो याच्या अगोदर कशा करता करतो हे फार महत्वाचं आहे. परंपरेने आपण करत आलो, परंतु त्यातलं विज्ञान मात्र आपण हरवत चाललेलो आहोत. परंपरेनं बाह्य स्वरूपानं आपण वेगवेगळे उत्सव साजरे करतो आहोत, परंतु त्याच्यामधलं जे मर्म आहे, त्याच्यामधलं जे वर्म आहे, त्याच्याकडे अंगुली निर्देश करणं मला असं वाटतं या धर्मपीठाची, या व्यासपीठांची ती प्रमुख कर्तव्य आहे, प्रमुख जबाबदारी आहे. आणि त्या कर्तव्याला बाधा येऊ नये अशा अनुषंगाने मी आपल्या समोर काही सांगून जाईल. काला हा फक्त दही भाताचा नाहीये, काला हा समतेचा आहे, एकरूपतेचा आहे. सर्व अधिकारी वर्गातली, सर्व जाती धर्मातली, उंच नीच, गरीब श्रीमंत, वेगवेगळ्या भिन्नतेनं असलेल्या समाज मनातील सर्व माणसं या धर्ममंडपामध्ये एकत्र आणणं, एकत्र येणं आणि वैचारिक अधिष्ठानावर त्यांचं एकत्रीकरण करणं याचं नाव काला आहे असं मला वाटतं. विठ्ठल आपल्या पूर्वसुरीचे वडीलधारी कीर्तनकार मंडळी सांगत आली समाजासमोर की दही भाताचा काला, दही आणि लाही एकत्र केली की ती मिसळून जाते. दही दही म्हणून वेगळं राहत नाही आणि लाही लाही म्हणून वेगळं राहत नाही, त्याचा काला होतो. तसं इथं आल्यानंतर आपल्या अंतःकरणातला अहंकार बाजूला सोडून द्यावा आणि तो भगवत कथेमध्ये एक रूप व्हावं. मी तू पण गेले वाया, मी तू पण सांडून जावं आणि परमात्म्याचे आम्ही लेकर आहोत या एकत्र एक स्वरूपामध्ये सर्वजण इथं प्रकट व्हावं. फक्त मंडपात नाही, इथं एक झाल्यानंतर मंडपाच्या बाहेरही शरीराने जरी भिन्न असलो तरी विचारानं, ध्येयानं, एक ध्येयानं प्रेरित होऊन आपलं जीवन क्रमण करणं असं उद्दिष्ट या काल्याचं असावं असं मला वाटतं. विठ्ठल प्रतीकातून काला साजरा केला जातो. जीव शिवाचा, जीव ब्रह्माचा एक रूप होण्याचा हा ही विधान म्हणा, हे स्वरूप म्हणा, असं काल्याचं हे वर्णन आहे. त्या काल्याच्या कीर्तनाकरता चिंतनासाठी आपल्या समोर घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. या अभंगामध्ये प्रवेश करताना प्रस्तावना म्हणून मला काही बोलावं लागेल. आपण साजरा करतोय तो उत्सव आहे. उत्सव म्हणजे काय? पाडव्यापासून शिमग्यापर्यंत आला आता थोड्या दिवसात सर्कल फिरतं ना, पाडव्यापासून शिमग्यापर्यंत असं सर्कल फिरतं. प्रत्येक महिन्याला दोन चार सण समारंभ आपल्या संस्कृतीने आपल्याला दिले. उत्सव त्याला म्हटलं जातं, इथे आपण लिहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्या पत्रिकेवर चांगल्या रीतीने लिहिलेलं आहे. नाहीतर वरती आमच्याकडे असा घोळ झालाय, 1.5 दिवसाचा असो, 2.5 दिवसाचा असो, 3.5 दिवसाचा असो, 5.5 दिवसाचा असो, त्याला लिहिलं जातं अखंड हरिनाम सप्ताह, नाही का? आता सप्ताह म्हटल्यानंतर आपण मराठी आहोत सगळे, लक्ष आहे ना तुमचं? मी मराठीच बोलतोय, कन्नड बोलत नाही. सप्ताह म्हटल्यानंतर सरळ सरळ अर्थ काय होतो त्याचा? 7 दिवसांचा. म्हणजे दुर्भाग्य असं म्हणा की आपण मराठीला विसरायला लागलो, त्याच्या अर्थ निष्पत्तीकडे जाते. सप्ताह ही व्याख्या, ही कन्सेप्ट पूर्वासुरीनं फार चांगल्या रीतीनं समाज मनामध्ये रूढ केली होती. तदनंतर काळानुरूप काही वेगवेगळी व्यत्यय म्हणा, काळानुरूप वेळेच्या कमतरतेमुळे म्हणा, वेगवेगळ्या अडचणींना म्हणा, ते स्वरूप कमी कमी होत आलं. सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा, मग त्याच्या आतले जे असतील त्याला उत्सव असं म्हणावं. त्यामुळे मी आपल्या ग्रामस्थांचे आणि जे कोणी संयोजक असेल त्यांचं अभिनंदन करेल की तुम्ही याच्यात लिहिलेलं आहे नाम उत्सव, हे अत्यंत समर्पक त्याचं नामकरण आहे. विठ्ठल विठ्ठल. उत्सव म्हणजे काय? उत अधिक सव. उत म्हणजे वाढणं, सव म्हणजे आनंद. संधी विग्रह केला जातो. उत्सव जिथं गेल्यानंतर किंवा ज्या क्रिया केल्यानंतर किंवा ज्या वातावरणामध्ये गेल्यानंतर आमच्या अंतःकरणात असलेला, बाहेरून कुठून नाही, आत असलेला आनंद वृद्धिंगत होतो, त्याला काय म्हणतात? उत्सव. इथं आल्यानंतर बाहेरून काही टाकायची गरज नसते. सोपं बोलू का? जरी आपल्या पाहुणे आल्यानंतर आपण काय करतो? आमच्याकडे दार लावून देतात, तुमच्याकडे काय करतात? स्वागत केलं जातं, या बसा, राम राम असं घ्या. ओटीवर हॉलमध्ये बसवलं जातं. एका घरी असेच पाहुणे आले पटकन, आणि त्या घरात त्यांच्या घरातली गृहिणी होती फक्त, त्याचे मालक बाजारात गेले होते. येणं सांगितलं आपण बसा, एक 5-10 मिनिटात मालक येतील, तोपर्यंत मी तुमच्यासाठी काय
इंग्रजांची फार मोठी देणगी आपल्याला मिळाली. चहा. पण ते सुशिक्षित घर होतं, वारकऱ्याचं घर होतं. ते म्हणले मी तुमच्यासाठी दूध गरम करते. दूध गरम करायला गेली तेवढ्या शेजारीने आवाज दिला, अगं जरा महत्वाचं काम आहे, 1 मिनिटासाठी ये. मी म्हणते काय, नाही नाही आता माझ्याकडे पाहुणे आले, मला जमायचं नाही. अगं अर्ध्या मिनिटासाठी ये. तुम्ही त्या फ्रीज मधलं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यात दूध आहे, ते दूध घेतलेलं आहे, पातेला सहित गॅसवर ठेवलेलं आहे, गॅस लावलेला आहे, गॅसला काय केलंय, पेटवली, गॅसला आग लावली आहे, चालू केली आहे, आणि तिनं आवाज दिला, तुम्ही काय करताय, 1-2 मिनिटासाठी जाता म्हणून अर्धा तास तिकडनं येतच नाही. काय होईल बरं? लोणी तूप काय होईल, उतू जाईल. आता मला सांगा, फ्रीज मध्ये होतं तोपर्यंत उतू गेलं काय? जेव्हा गॅसवर ठेवलं तेव्हा असं काय नेमकं घडलं की ते उतू गेलं? वरून काही सोडा वगैरे काय टाकलाय काय? बघा मराठी समजले तर. विठ्ठला बारकाईने ऐकावं लागेल बरं तुम्हाला. पुणेरी भाषा आहे आमची, लक्षार्थ फार वेगवेगळे असतात. आणि ही मराठी भाषेची गंमत आहे आपल्या. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताते पैजा जिंके. अमृताबरोबर पैज लावली तर माऊली म्हणते माझी मराठी भाषा त्याच्याबरोबर पण जिंकेल, इतकी विशाल आहे. पण आता दुर्भाग्य आहे आपलं, आपण आपल्याला शाळेत शिकवलेली म्हण आपण सिद्ध करायला घेतली. बोली भाषेतली म्हण आपली कुठली, इकडे आहे की नाही, माय मरो आणि मावशी बोला की जरा, मावशी जगो. माय मरो आणि मावशी जगो. माय कोण? मराठी. माय म्हणजे आई हो, झालं आई हो मराठी. पण माय कोण आहे आपली? मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मावशी इंग्रजी ही मावशी आहे. म्हणजे आपली मराठी भाषा मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे, इतकं आपल्याला मावशीचं प्रेम आलंय. असे नका असू द्या, पण आईपेक्षा जास्त प्रेम करू नये. सांगायचंय मला, हे मराठी भाषा फार गोड आहे. तिचा अर्थ निष्पत्ती करण्याकरता, समजून घेण्याकरता फार चाणाक्षपणे, सावधानपणे तुम्हाला बसावं लागेल. उत्सव साजरा करतोय, त्या दुधात बाहेरनं काही टाकलं नाही, त्याला फक्त त्या अग्नीची जोड मिळाली, ते पातेलं तापलं आणि आत असलेलं दूध अशी काहीतरी अभिक्रिया झाली की ते ओसंडून व्हायला लागलं. बस हा सप्ताह, हे हरिनाम संकीर्तन, काकडा आरती, हरिपाठ, प्रवचन, जागर भजन, वेगवेगळ्या उपासना, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या उत्सवाच्या अखत्यारीत येणाऱ्या, या करतात काय आपल्या जीवनात, त्या अग्नीसारखं काम करतात. थोडस जेव्हा ऍटमॉस्फिअर मध्ये आलं, हा मृदंगाचा नाद, टाळांचा झंझण, मधुर स्वर, भगवंताची कथा, संतांचे विचार, या सगळ्या मंथनातून हा अग्नी प्रज्वलित होतो आणि अंतःकरणातला विवेक रूपी आनंद ओसंडून वाहू लागतो. याच्याकरता याचं नाव उत्सव असं ठेवलं गेलं. विठ्ठल अशा या उत्सवाच्या संबंधानं असलेली ही कीर्तन सेवा आहे. आणि कीर्तन सेवा करत असताना कुठे दुसरीकडे नाही आहे, तर ती आहे मंदिरामध्ये, मंदिराच्या प्रांगणामध्ये. हे पण एक नवल आहे, विशेष आहे. एरवी बहुतांशी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तनाला जाण्याचा योग येतो, परंतु मंदिरामध्ये, मंदिराच्या प्रांगणात करण्याच्या कीर्तनाचा आनंद काही और आहे. कारण का सांगू, एखादी गोष्ट सुंदर असते, खूप गोष्टी सुंदर आहेत, पण शोभण्याकरता कशाचा तरी आधार घेतात. नदी आहे सुंदर, पण शोभते कशा? त्याच्यामध्ये पाणीच नाही. नदी आहे सुंदर, पण शोभते केव्हा? खळा अडवून पाणी वाहतंय आणि त्याच्यामध्ये हंसाचं स्वरूप विहार करतंय. तलाव आहे सुंदर, पण शोभतं केव्हा? जेव्हा त्याच्यामध्ये कमळाचं फुल उमललेलं असतं तेव्हा. रात्र आहे सुंदर, पण शोभते केव्हा? हा, पौर्णिमेला चांद टपूर पडलेला आहे. घराणं आहे सुंदर, पण शोभतं केव्हा? जेव्हा कुलवान पुत्र घरामध्ये जन्माला येतो आणि कुळाचा उद्धार करतो. त्रैलोक्य आहे सुंदर, पण शोभतं केव्हा? जेव्हा भगवान लीला विग्रहाने अवतरित आहेत तेव्हा. राज्य राष्ट्र आहे सुंदर, पण शोभतं केव्हा? जेव्हा त्या राजगादीवर राजा, न्याय नीती धर्मयुक्त राजा विराजमान आहे तेव्हा ते राष्ट्र शोभतं. अजून सांगू, ही यादी खूप मला लांब करता येईल. तसं गाव आहे सुंदर, पण शोभतं केव्हा? जेव्हा गावात सुंदर मंदिर असतं तेव्हा. त्याचप्रमाणे मंदिर आहे सुंदर, पण शोभतं केव्हा?
जेव्हा त्या मंदिरामध्ये नित्य उत्सव साजरे होतात तेव्हा विठ्ठला रेडीमेड नाहीये, त्याला पण शास्त्र आधार आहे ना. गोभाती मध्ये रकम जलधुरे पूर्णेंदुना शर्वरी शीलेन प्रमदा जवेन तुरंगो सर्व मंदिरे वाणी व्याकरणेन मिथुनेर्णजा सभा पंडिता सत्पुत्रे कुले नृपेण वसुधा लोकत्रय विष्णुना. मंदिर गावची शोभा आहे, पण मंदिराची शोभा हा हरिनाम संकीर्तन उत्सव आहे. अशा उत्सवाचा सांगता आज काल्याच्या कीर्तनानं आपण करतोय. विठ्ठला भगवान या अभंगातून आश्वासन देतात. आश्वासन हा शब्द प्रयोग कसा आहे पहा. आश्वासन कोणाला दिलं जातं माहिती आहे? त्याचा थोडा थोडा विश्वास आहे, थोडा थोडा नाहीये. जो अस्वस्थ आहे, आता गरमी होते फार, वाटते की नाही? घाम फुटतोय. आपण काय आहोत? अस्वस्थ आहोत. या उष्णतेनं गरमीनं हैराण आहोत, अस्वस्थ आहोत. आता इथे फॅन नाही, एसी नाही, काही नाही. पटकन एखाद्याने तिकडनं कोणी आले आणि म्हटले थांबा तुम्ही काळजी करू नका, मी आता इथे फॅनची व्यवस्था करतो. करायची अजून फार दूर आहे, फक्त ते सांगून गेले मी इथं फॅनची व्यवस्था करतो. हे करतो जे आहे ते आश्वासन आहे. अडचणीवर नेमका उपाय करण्याच्या अगोदर अडचणीत असलेल्या किंवा अस्वस्थ असलेल्या व्यक्तीला धीर देण्याकरता जो काही केलं जातं त्याला आश्वासन असं म्हणतात. ते आश्वासन इतकं पण सोपं नाही. आता त्याला शिवी म्हणली जाते. आश्वासन ना पूर्णच करणार नाही. म्हणजे कसं काय? निवडणूक होती, निवडणूक ताई माई अक्का विचार करा पक्का. पुढे काय असतं ते चिन्ह नाही सांगत मी. आता मी काही प्रचाराला आलो नाही. टिंब टिंब माच्या चिन्हावर मारा शिक्का. म्हणे का? कशासाठी? म्हणे मला निवडून द्या. कशाला? तुमच्या गावात नळ आणेल. म्हणजे ठीक आहे, दिला निवडून. परत 5 वर्ष कालीन परत उभे राहिले. आता निवडून द्या. कशाला? आता 5 वर्षापूर्वी नळ आणले, आता त्या नळाला पाणी आणेल. त्याला आश्वासन असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आश्वासन पाळणार नाही असं त्याचा शब्द प्रयोग सरासरी मानला जातो. आश्वासन काय दिलं जातं? जो अस्वस्थ आहे त्याला आश्वस्त केलं जातं. स आणि श चा फरक आहे फक्त. मराठी भाषा इतकी विशाल आहे. श आणि स फक्त उच्चार जरी त्याचा बदलला, ह्रस्व दीर्घ जरी बदलला तरी त्याचा अर्थ बदलतो. आश्वासन देतात. आश्वासन देतात. काय आवश्यकता निर्माण झाली भगवंताला गोपाळांना आश्वासन देण्याची? हा जो अभंग आहे तो कथानकातून निर्माण झालेला आहे. आता याला पण काही अभ्यासक मंडळी असतील तर तर्क असा उपस्थित होतो, कथानकातून जर निर्माण होतो तर तुकोबाराय त्यावेळी उपस्थित होते का? तुकाराम महाराज ज्या अर्थी शेवटच्या चरणात म्हणताय की त्याने नका भरू पोटे, त्यानं भरू नका, म्हणजे ते वर्तमान परिस्थितीत असल्यासारखे बोलतोय. मग ते त्यावेळेस तिथे होते का? तर त्याचं उत्तर त्यांनीच सांगितलं. जे जे झाले अवतार परंपरेने सांगितलं जातं. तुकोबारायांनी जेव्हा ते भगवंतानं नरसिंह अवतार धारण केला तेव्हा ते प्रल्हाद होते. नंतरच्या रामरायाचा अवतार घेतला तेव्हा ते अंगद होते. भगवान श्रीकृष्णानं अवतार घेतला तेव्हा ते उद्धव होते. कलियुगामध्ये
जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळ्यांचा इथून येऊ. नामदेवराय म्हणून ते जन्माला आले. शतकोटी तुझे करीन अभंग अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. परंतु आयुष्याचा कालावधी संपत आला. भगवंताला दया आली आणि नामदेवराय पुन्हा तुकोबरायांच्या रूपानं अवतरित झाले आणि उरले ते शेवटी लावे तुकाराम महाराज शेवटी राहिलेलं लावून देतात अशी परंपरा सांगतात. तर्काच्या दृष्टीने विचार केला तुकोबराय त्यावेळेस होते. तुकाराम महाराजांनी सांगितलंय तिथं प्रत्यक्षात होते. भगवंताला काय आवश्यकता निर्माण झाली आश्वासन देण्याची हे लक्षात घ्या. मी मगाशी म्हटलं आश्वासन का दिलं जातं. एखादा अस्वस्थ आहे त्याला स्वस्थ करण्याकरता त्याला शांत करण्याकरता आश्वासन दिले जातं. गोपाळांकडे जेव्हा पाहितलं तेव्हा गोपाळांकडे पाहितल्यानंतर भगवंताने विचार केला की अरे ही तर गवळ्या घरची पोरं आहेत. घरी त्यांच्या दही दूध तूप ताक लोणी सगळं पौष्टिक खाणं आहे, तरी पण ही अशी कृश का दिसतात, किडकिडी का दिसतात. भगवंताने त्यांना विचारलं काय रे तुम्ही फार अस्वस्थ दिसताय, काही पोट वगैरे भरत नाही का तुमचं. नाही म्हणे भगवान आमचं पोट भरलंय असं आम्ही खोटं खोटं सांगू, पण ढेकर उष्ण ढेकर तर आणता यायचं नाही. आम्ही समाधानी आहोत असं सांगता येईल, पण चेहरा डोळे हे खोटं नाही बोलणार ना. आपली बॉडी लँग्वेज जी असते ते सगळं सांगते कितपर्यंत मुरलेला आहे. परमार्थाच्या दशेमध्ये पण बाह्यांगानं आम्ही प्रदर्शन करू म्हणा, बाह्यांगानं आम्ही वैष्णव आहोत, बाह्यांगानं आम्ही भगवंताचे सेवक आहोत असं बाह्य दृष्टीनं बाह्य लक्षणानं प्रकट होईल खरं. अंतरातली जी साध आहे ती डोळ्यावाटे नेत्राद्वारे प्रकट होते, ती खोटी नाही दाखवू शकत. इथं भगवान जेव्हा त्यांना सांगतात की तुम्ही तुमचं पोट भरलेलं नाहीये, अस्वस्थ दिसताय तुम्ही, याचा लक्षार्थ आहे. जेवणाच्या संबंधाने ते म्हणत नाहीत, ते भक्ती साधनेच्या संबंधानं म्हणतात की भक्तीची वाटचाल चालत असताना तुम्ही अस्वस्थ आहात, कारण काय. रूपकानं मग तुकोबरायांनी वर्णन केलंय तसं पुढे गोपाळांनी सांगितलं भगवान आम्ही आमच्या रीतीनं प्रयत्न करतोय आमचं पोट भरावं, पण आमचं जण पोट काय आतापर्यंत भरलेलं नाहीये. आता आपल्या बाजूने विचार करा, आपण जे करतोय प्रपंचातल्या ज्या ज्या नवीन गोष्टी आपण ऍड करतोय, आहे त्या वस्तूंमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये बदल करतोय, याचं एकमेव कारण काय आहे. समाधान. समाधानासाठीच करतोय, म्हणजे पोट भरण्यासाठीच करतोय. पोट भरणं हा शब्द प्रयोग जेव्हा वापरला जातो त्याचा अर्थ समाधानाशी आहे. नाही समजलं. आता इथे सगळे तुम्ही आले कशासाठी आले. पत्रिकेत लिहिलं होतं अमुक 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 श्री योगीराज कानिपनाथ भगवान गुढीपाडवा नामोत्सव अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव श्री कानिपनाथ मंदिर सागाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे अमुक 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 या दिवसापासून असा असा उत्सव आहे. सकाळची काकड आरती आहे, नंतर विष्णू सहस्रनाम आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, संध्याकाळी हरिपाठ आहे, प्रवचन आहे, रात्रीला कीर्तन आहे, काल्याच्या दिवशी संदीपान महाराज शिंदे यांचं कीर्तन आहे. आणि असं सगळं लिहिलं आणि खाली लिहिलं तरी सर्व नागरिकांना ग्रामस्थांना विनंती आहे की कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायला आले का. शोभा वाढवायला आले. क्षमा करा बरं अधिकारी मंडळी. हा अंतःकरणातला भाव पहिला आपण बाजूला केला पाहिजे. यजमानांनी त्यांच्या रीतीने लिहिलेला आहे. आलेल्या पाहुण्यांना किंवा मंडळींना आदर द्यावा म्हणून त्याने शिष्टाचार सांभाळला की तुम्ही काय करा कार्यक्रमाची शोभा वाढवा. पण आपण येताना कार्यक्रमाची शोभा वाढवायला चाललेलो आहोत हा भाव बाजूला ठेवून आपलीच शोभा वाढवण्याकरता आपण कीर्तनाला चाललेलो आहोत अशा रीतीने जेव्हा येऊ तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कार्याची निष्पत्ती होईल, त्याची हेतुसिद्धता होईल. आपण आपल्या अंतःकरणातला भाव दूर ठेवला पाहिजे. आपल्या जाण्यानं किंवा आपण तिथं गेल्यानं कार्यक्रम मोठा नाही होणार. आपण तिथं गेल्यानंतर आपण मोठी होऊ. एखादा सद्विचार एखादा संत विचार आपल्याला मिळेल. या अनुषंगाने आपण इथे येणं गरजेचं आहे. विठाला विठाला पोट भरण्यासाठी समाधानासाठी चाललंय. इथे तुम्ही आलेले आहात कशासाठी. कीर्तन श्रवणासाठी. कीर्तन जर चांगलं झालं समजा तर निघतानंतर काय म्हणणार तुम्ही एकमेकांना, वाह काय कीर्तन झालं, छान सुंदर, फार सुंदर कीर्तन झालं. कीर्तन ऐकून पोट अगदी भरलं.
कीर्तनानं कुठं पोट भरत. आता शब्दार्थ वेगळा आहे, लक्षार्थ आहे, ती तृप्ती झाली, विवेकाची विचाराची तृप्ती झाली. पिक्चर बघायला गेलं तरी पिक्चर बघून आल्यानंतर लोक म्हणतात वा काय पिक्चर भारी होता, पिक्चर ऐकून पिक्चर बघून पोट भरलं. पोट भरणं काय आहे? एखादा जवळची व्यक्ती खूप दिवसानंतर जर भेटली, आपल्या घरातला मुलगा किंवा कोणी कन्या कुठेतरी हॉस्टेलला आहे शिकायला, 2-3 वर्ष आलीच नाही गेली, आपण त्यांना जाऊन बोललं, त्यानंतर ती आजी अशी बोट मोठी करून म्हणते, तुला पाहिल्यानंतर माझे डोळं भरून गेलं, पोट अगदी भरून गेलं. याला पाहण्याचा आणि पोट भरण्याचा संबंध काय? तो समाधानाशी आहे. भगवान जेव्हा गोपाळांकडे पाहतात तेव्हा त्यांना असमाधानी आहे असं दिसतं. सगळे प्रयत्न चाललेले आहेत आपले समाधानासाठी, प्रत्येक प्रयत्न आपण समाधानासाठी केलाय. आजपर्यंतचा अनुभव काय? आतापर्यंत इथं बसलेल्या प्रत्येकानं माझ्या सहित जो जो प्रयत्न केलाय, नवीन नवीन काही प्रयत्न केलाय, त्याच्या मागे केवळ एक कारण आहे, मागच्यापेक्षा आता अधिक चांगलं व्हावं, अधिक उत्तम व्हावं. याचं तरी कारण काय? मागच्यापेक्षा अधिक समाधान आम्हाला मिळावं. पण आपला अनुभव काय आहे? पहिली लोक झोपडीत राहायचे, उडामिडीच्या घरामध्ये, दरवाजा नसायचा त्याला आमच्याकडे पाल म्हणतात. पाल काय म्हणतात तिकडं? ताटी ज्याला म्हटली जाते शुद्ध भाषेमध्ये, ताटी. पाल फक्त एक काहीतरी तरट कपडा असतो, तो लटकवला जातो का? बाहेरचं कुत्रं मांजर हात लावू नये, बस इतकंच त्याचं कारण असतं. झोपडीत राहणारा माणूस जेव्हा थोडी वाटचाल चांगली होते तेव्हा चाळीत राहायला जातो. छोटस चांगलं वीट मातीचं घर बांधतो. वीट मातीचं घर बांधल्यानंतर त्याला दरवाजा बसवतो आणि दरवाजाला काय लावतो? कडी, कोंडा आणि कुलूप. पहिलं नुसतं पाल होतं, समाधानाची अपेक्षा वाढली, घर बांधलं, घराला दरवाजा लावला, ठीक, कुलूप का लावलं? थोडासा या चिंतनातून थोडं बाजूला नेऊन मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपापल्या घराला आपण कुलूप लावलेली आहेत, ती कोणासाठी? सरळ अर्थ सांगायचं. बरं, कशासाठी लावलेत? आता लावून आली की नाही घरनं? झटकं खाते म्हणा अजून तिथं बोलून एकदा. घराला कुलप लावली ती कशासाठी? घरातली चोरी होऊ नये, बरोबर की नाही? म्हणजे आपलं म्हणणं साफ चूक आहे. चोराला काय करणार आहे? कुलूप लावलं काय, तुम्ही मोठे रॉड लावून ठेवले तरी चोर त्याला चोरी करायची तो कशीही करणार आहे. कुलपाची जी निर्मिती झाली ती चोरांसाठी नाही आहे. कुलपाची जी निर्मिती झाली ती सज्जन माणसानं भ्रष्ट होऊ नये याच्याकरता. विठ्ठला विठ्ठला. एखादा सज्जन रस्त्याने चाललेला आहे चांगल्या विचाराचा, त्याच्या मनामध्ये विकल्प उठायला नको की घरात कोणी नाहीये, दरवाजा मोकळा आहे, चला हात साफ करू, असा विकल्प त्याच्या अंतःकरणात येऊ नये याच्याकरता कुलूप लावलाय. सज्जन माणसानं सरळ चाललेल्या माणसाच्या मनात विचार यावा, घराला लॉक आहे, त्या अर्थी घरात कोणी नाहीये, आपण इथून सरळ चाललं गेलं पाहिजे. चोराला काय दार उघडं काय बंद काय, तो कसंही चोरी करेल. कुलूप हे तुमच्या घराचं संरक्षण नाही करीत, कुलूप हे तुमच्या सज्जन माणसाच्या वृत्तीचं रक्षण करतं. विठ्ठला विठ्ठला. सगळे प्रयत्न आम्ही केले समाधानासाठी, पण आमच्या प्रयत्नानं काही झालं नाही. गोपाळांनी देवाला सांगितलं, देवा आम्ही खूप प्रयत्न करतोय पण आमच्यानं आमचं समाधान होत नाही, तेव्हा तूच काहीतरी कर. देव म्हणाले, असं कसं, मी का करावं? अरे म्हणे, या सगळ्या गोष्टीतून पोळल्यानंतर शेवटी तूच एक विसावा आहे. भागलियाचा तो विसावा, भागलिया सुखालागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय कशा करता? कारण सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा. त्याच्याशिवाय सुख देणारा कोण नाहीये. मग सगळ्यांचा विसावा तूच आहे. आम्ही जरी सगळीकडे भटकून आलो तरी तुझ्या चरणाशिवाय आम्हाला समाधान नाही, तूच काहीतरी ते कर. खूप विनवणी केली. मग गोपाळांना देवानं सांगितलं, ठीक आहे, तुमची विनंती मी मान्य करतो, पण तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि देवानं आश्वासन दिलं दुसऱ्या चरणात, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी.
भगवंतानं सांगितलं ठीक आहे, तुमची विनंती मी मान्य करतो. भगवंतांना त्यांना आश्वासन दिलं. आजी देतो पोटभरी. आजी इकडे बघा. आजी मी मगाशी तुम्हाला म्हटलं फार बारकाईने नाही का, मला शांत बोलण्याची सवय खरंच. काहीतरी ओढून तडून अकरा साडेपणा करणं वगैरे मला माझ्या स्वभावातही नाही आणि ते मला जमतही नाही खरं तर. संतांनी प्रार्थना केली की मी जी कथा करतोय काय ते प्रमाण म्हणतो आपण सुरुवातीला सांगतो. माझी बात विठाला विठाला रंजवू चित्ताशी आपुलिया. संत प्रार्थना करतात, देवा माझ्याकडे अशी शक्ती नाहीये की मी इतरांच्या चित्ताला रंजवेल. रंजवेल म्हणजे मनोरंजनात नेईल, उल्हासित करेल. अशा वेगळ्या अंगाने काही करण्याचं काही कारण नाहीये. मला असं वाटतं कीर्तन माझी वाणी मनाला महाराज कबूल देतात स्पष्ट. मला माझ्यावर शंका आहे की माझी वाणी संतांचं मानेल का. इकडे लक्ष द्या बरं, फार महत्वाचा मुद्दा आहे. आपण धर्म मंडपात आल्यानंतर वारकरी तत्व प्रणालीची साधना करताना आपण अशा आविर्भावात करतो आहोत जणू काही सगळं आपल्याला ज्ञात आहे. तुकोबरायसारखे संत, पराकोटीचे संत स्वतः बगर खेद व्यक्त करतात की काय माझी वाणी मानेल संतांशी. संतांना खऱ्या अर्थानं मानेल का याची मला शाश्वती नाहीये. रंजवू चित्ताशी आपुलिया दोन अर्थ होतील त्याचे. तुझ्या चित्ताला रंजवेल की नाही मला शाश्वती नाही, किंवा माझ्या चित्ताला रंजवेल की नाही याची शाश्वती नाही. म्हणून फार सावधानतेने तुम्ही ऐका. आजी भगवान
स्पष्टीकरण आश्वासन देतात. आजी आता व्याकरणाच्या दृष्टिकोनातून याचा संशोधन करायचं झालं, व्याकरणाच्या दृष्टीने करायचं झालं तर काना मात्रा उकार जरी बदलला तरी अर्थ बदलतो. भगवान आजी म्हणत असताना कोणती आजी? आईची आई का बाबाची आई? कुठली आजी? हवा असली कुठली आजी का? आजी दुसरी वेलांटी जी आहे ती दीर्घ जी आहे आजी, ती कोण? आजी. इकडे लक्ष द्या, आजी आज इकडे लक्ष द्या. दुसरी वेलांटी दीर्घ आहे, इथं ऱ्हस्व आहे. पहिली वेलांटी त्या आजीचा अर्थ होतो आज, आत्ता, ताबडतोब. काय होतं? संत वाङ्मयाचा अभ्यास करताना किंबहुना सर्व शास्त्राचा अभ्यास करताना थोडं व्याकरण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. महावाक्याचा बोध वेदांत शास्त्राने सांगायचा झाला, तत्वमसी असं एक महावाक्य आहे वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये. ते तूच आहेस. आता हे वरवर पाहायला जातं, परंतु त्याची लक्षणं जेव्हा प्रकट केली जाते ती फार विशेष आहे. थोडं 5 मिनिटं तुम्हाला जड जाईल, पण ऐका. आणि कीर्तनात हेच ऐकायचं असतं. सासून जावईन चिमणन कावळी सारखंच ऐकतो. ते काही कीर्तन थोडी असतं. मनोरंजनाकरता कीर्तन करू नये. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. या धर्ममंडपातून बोललं गेलेलं प्रत्येक वाक्य समाजाला दिशा दाखवणारं असलं पाहिजे, दशा करणारं नको. आणि आमची अपेक्षा व्यासपीठांकडनं चुकल्यामुळं व्यासपीठ पण तशीच व्हायला लागली. आता बघा, समजलं तर. माझं तसं वय नाही, अधिकार नाही, पण तुमचाही म्हणून बोलतो. तसा मी सगळ्यांचाच आहे. विठाला विठाला. कुठल्याही शब्दाची अर्थ निष्पत्ती करायची असेल तर व्याकरणाच्या दृष्टीने पाहायला गेलं, शब्दाच्या अंगी 2 वृत्ती असतात. एक शक्ती वृत्ती आणि दुसरी लक्षणा वृत्ती. लक्ष द्या बरं, थोडासा व्याकरणाचा क्लास घेऊ आपण. शक्ती वृत्ती म्हणजे काय? त्या शब्दाचा थेट अर्थ प्रतिपादित करण्याची त्याच्यामध्ये असलेली शक्ती. जसं बोलेल तसा सहज त्याचा अर्थ. बोली भाषेतलं आपण, आता मी इथून म्हटलं की जरा स्पीकरवाले याचा आवाज जरा व्यवस्थित करा, याचा काय अर्थ करणार? याचा अर्थ हाच आहे की बाबा स्पीकरवाले याचा आवाज व्यवस्थित करा, हाच आहे. मी म्हटलं जरा पक्व स्वरात आहे का पहा, याचा अर्थ काय आहे? हाच आहे की स्वरात आहे का पहा. म्हटले आता तहान लागले, पाणी घेऊन ये बाळू, काय अर्थ आहे? त्या शब्दाच्या अंगी त्याची शक्ती वृत्ती आहे, तो अर्थ तसाच्या तसा प्रतिपादित करतो. उदाहरण काय? बोली भाषेतली सगळी वाक्य पहा तुम्ही. आता काही काही वाक्य अशी आहेत बोली भाषेत आहेत, परंतु त्याचा शब्दार्थ वेगळा आहे आणि लक्षार्थ वेगळा आहे. मग त्याला लक्षणावृत्ती म्हटली जाते. शब्दाचा वाच्यार्थ गौण ठरून त्याच्यामध्ये अर्थात गर्भित असलेला जो अर्थ तो प्रकट करण्याची असलेली शक्ती त्याला लक्षणावृत्ती असं म्हणतात. या लक्षणावृत्ती पण 3 प्रकारच्या आहेत. पहिली आहे जहद लक्षणा, दुसरी आहे अजहद लक्षणा आणि तिसरी आहे जहद जहल लक्षणा. काय गंध विठाला विठाला. मोबाईलला 2 मिनिट वाढवले माझी. मोबाईल पण असं यंत्र आलंय की त्यांनी खूप जणांना खाल्ले. काय काय खाल्लं त्या मोबाईलने? आता मी घेतला तेव्हा त्याचा आरशाचा उपयोग केला, त्याने आरसा पण खाऊन टाकला. एक यादीत भर पडली अजून. आता त्याने कॅमेरा खाल्ला, त्याने रेडिओ खाल्ला, त्याने टीव्ही खाल्ला, त्याने कॅल्क्युलेटर खाल्ला, त्याने टेलिफोन खाल्ला. अजून काय? मोबाईलनं आई खाल्ली. त्याच्या पुढे कडे जाऊन सांगू, मोबाईलनं माणूसच खाऊन टाकला. विठाला विठाला. तुमची परवानगी असेल तर थोडं बाजूला जातो मी कीर्तनाच्या. विषय आला म्हणून बोलतो, मला वेळ अपुरा पडेल पुढे. पण मी तुम्हाला सांगू, वर्तमान परिस्थितीच्या बद्दल बोलायचं झालं त्या मोबाईलचं इतकं भयान वास्तव आहे. आता इथं बसलेला प्रत्येक माणूस, आपल्या अवतीभोवती असलेली सगळी माणसं इथून मागे 10 वर्षापूर्वी जितकी अस्वस्थ नव्हती तितकी आता अस्वस्थ आहे. 10 वर्षापूर्वी सुखसुविधा कमी होत्या, पण आता त्या मानानं सुखसुविधा वाढल्या. चुकीच आहे? सुखसुविधा वाढल्या, पण त्या मानानं समाधान वाढलं का? या असमाधानाचं मुख्य कारण काय आहे? जरा पडताळून पहा तुम्ही. इकडे बघा, इकडे लक्ष द्या. वास्तविक कीर्तन बोलतोय मी. आपल्या असमाधानाचं मूळ कारण काय असेल तर ते आहे तुलना, कंपॅरिझन.
आणि ह्या मोबाईलनं सगळ्यात जास्त कंपॅरिझन होत आहे. हे मोबाईलला आले व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअप मध्ये वेगवेगळे फीचर्स, बाकीचा सगळा सोशल मीडिया, जे काही झालं का लगेच पोस्ट स्टेटसला. स्टेटस ठेवण्याचं कारण काय सांगू शकेल का मला कोण? स्टेटस ठेवण्याचं कारण काय? थोडस विठाला विठाला आपलं असलेलं खाजगी जीवन आपण सोशल मीडियावर सार्वजनिक करतोय. एक लक्षात घ्या, सोशल मीडियाला आपण आपलं आपापलं परीक्षण करणार, जगाचं कशाला. जेव्हा तुम्ही मोबाईलवर दुसऱ्या कोणाचं स्टेटस पाहता, दुसऱ्या कोणाची स्टोरी पाहता, दुसऱ्या कोणाचं काही शेअर केलेलं पाहता, त्या क्षणाला तुमच्या अंतःकरणामध्ये काय विचार येतो? हे बापरे, हा तर गोव्याला फिरायला गेलाय, आपण कधी जायचं? कंपॅरिझन केले की नाही? स्वप्नात गोवा नव्हता, पण याचं स्टेटसला बघितलं का मग मी कधी गोव्याला जाणार? 15,000चं पकवाज घेतलं, माझ्याकडे तर 2,000च आहे. कंपॅरिझन आलं ना. मोबाईल सोशल मीडियाच्या द्वारे आपण दुसऱ्याचं पाहतोय आणि आपल्याकडे नाही म्हणून खंती करतोय. काल्पनिक विश्वात जाऊन आपण आपलं असमाधान गमावून बसलेलो आहोत. त्यांनी जे बोललं मोबाईलनं आई खाली, त्यांचा तो व्यक्तिशः अनुभव असेल, तर समाजाचाही आहे. आई काय माणूस खाला समाजानं. आज कीर्तनात बसल्या बसल्यानंतर गेम खेळणारी माणसं बघितलीत आम्ही. विठाला विठाला सावध राहिलं पाहिजे. कुठल्याही तंत्रज्ञानाचा कितपर्यंत वापर करायचा याचं पण आपल्याला थोडं भान असलं पाहिजे, बुद्धी असली पाहिजे. शब्दाचा अर्थ निष्पत्ती करण्याकरता शक्तिवृत्ती आहे आणि लक्षणावृत्ती आहे. जहद लक्षणा ती काय करते? त्याचा वाच्यार्थ बाजूला ठेवला जातो आणि केवळ लक्षार्थ लक्षात घेतला जातो, त्याला जहद लक्षणा म्हणतात. उदाहरण काय? एक जण व्हॉट्सअप चालला होता नवीन गावात, आमच्यासारखा असा वेगळ्या गावात गेला आणि आम्हाला जायचं होतं भरत महाराजांच्या घरी. त्यांनी बोलवलं होतं. अहो, त्या भरत महाराजांचं घर कुठं आहे? असं रस्त्याने जाताना एक माणूस म्हटला, अहो एवढंच काय पुढे गेलं ना, एक नदी लागेल, नदीवरच त्यांचं घर आहे. नदीवर त्यांचं घर आहे. मग शहाण्या माणसाने काय करावं? कपडे काढावी, नदीत पोहत जावं आणि मग ते घर शोधावं. असं त्याचा अर्थ होता शब्दशः. नदीवर घर आहे याचा अर्थ काय? नदी किनारी, नदीच्या काठाला, नदीच्या तीरावरती, असा त्याचा लक्षणिक अर्थ आहे. शब्दार्थ काय? नदीवर म्हटल्यानंतर पाण्यात, पाण्यावर. पाण्यावर कुठं घर असतं का? आता तराजू वगैरे काय ते तराफा वगैरे, होडीतले वगैरे घर ते जरा बाजूला ठेवा. याचा अर्थ काय? वाच्यार्थ वेगळा केला जातो, लक्षार्थ घेतला जातो, त्याला जहल लक्षणा म्हणतात. अजहल लक्षणा याच्यामध्ये काय आहे? उदाहरण काय या अजहल लक्षणाचं? की सांगतो, विठाला विठाला याचं उदाहरण काय? की अरे हा तोच आहे, हा तोच देवदत्त आहे. हा आणि तो याच्यामध्ये काय? अजहल लक्षणामध्ये काही अंशी वाच्यार्थ गाळला जातो आणि काही अंशी वाच्यार्थ ठेवला जातो. जसाच्या तसा घेतला जात नाही, काही काही अर्थाने घेतला जातो. हा तोच आहे, हा तोच देवदत्त आहे. म्हणजे काय? आपण रोजच्या भाषणाच्या सुरुवातीमध्ये पण तू म्हणतो, संतांनी पण त्याचं तसंच लक्षण केलं वर्णन. तो हा विठ्ठल
तो आणि हा एकच आहे. तो हा म्हणजे तो हाच देवदत्त आहे. उदाहरण काय, एक माणूस 10 वर्ष झाला हरवला होता. 10 वर्षानंतर तो भेटला आणि त्याच्या गावकऱ्यांनी त्याला ओळखलं. अरे अरे, तो दिसतोय ना, तो फेटेवाला, तो हाच आहे. तो 10 वर्षापूर्वी पाहिलेला होता, तो हाच आहे. त्याला जहल लक्षण असं म्हटलं जातं. हा शब्द अर्थनिष्पत्ती करणार आहे. दुसऱ्या क्रमांकाचं जे होतं ती जहल लक्षणा, त्याच्यामध्ये पूर्ण वाच्यार्थ सोडला जात नाही, थोडा ठेवला जातो, थोडा पूर्ण टाकला जात नाही, थोडा अर्थ घेतला जातो. घोड्यांच्या धावण्याची स्पर्धा होती आणि शेजारच्याने एकाला विचारलं, अरे काय रे, कुठला घोडा पुढे आहे? त्याला स्पष्ट दिसत नव्हतं. त्यानं उत्तर दिलं, पांढरा पुढे आहे. काय त्याने उत्तर दिलं? पांढरा पुढे आहे. पांढरा काय आहे? पांढरा रंग आहे. मग त्याचा अर्थ असा घ्यायचा की पांढरा रंग पुढे आहे असं नाही. तिचा अर्थ असा आहे, तो ज्या स्थळाला काळाला अनुरूप असल्यामुळे त्या पांढऱ्या या शब्दाचा अर्थ पांढरा घोडा असा घेतला जातो आणि मग त्याला अर्थ निष्पत्ती होते की पांढरा घोडा पुढे आहे. चला फार व्याकरणात जायला नको. जेव्हा भगवान आजी असं म्हणतात त्याचा अर्थ असा आहे, आजी म्हणजे आत्ता, वर्तमानात, प्रेझेंट. परमार्थाच्या वाटेला लागल्यानंतर किंबहुना देवाच्या मागे लागल्यानंतर देव आपल्याला जी फळप्राप्ती देतो ती कालांतराने नाही, तात्काळ वर्तमानात. विठ्ठला विठ्ठला याचा अर्थ काय? भगवान म्हणतात आजी, आजी म्हणजे आत्ता, वर्तमानात, प्रेझेंट मध्ये. आणि परमार्थातल्या सगळ्या साधनांची फलप्राप्ती तात्काळ होते. मुखी नाम हाती मोक्ष, साधनेतली फलप्राप्ती जी आहे ती तात्काळ आहे. कोणी असं म्हणेल की 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले आणि मग त्यांनी आशीर्वाद दिले, मग फलप्राप्ती झाली. लौकिक अर्थाने वेगळा भाव आहे तो. परमार्थातली साधना आणि त्यातल्या त्यात वारकरी पंथात संतांनी ज्या साधना सांगितल्या त्या तात्काळ फल प्रदान करणाऱ्या आहेत. भजन करायला घेतलं, भजन वगैरे एकदम छान झालं आणि 2 दिवसांनी सांगितलं, वा काय आनंद झाला. आत्ता भजन केलं 2 दिवसांनी आनंद, असं नाही होत. वा काय छान चाल घालली असं तुम्हाला 4 दिवसानंतर तुम्हाला आत्ता म्हणता म्हणता. कीर्तन ऐकल्यानंतर आनंद होत नाही, कीर्तन ऐकता ऐकताच आनंद असतो. पण तो आनंद घेण्याकरता आपण आलेला असलं पाहिजे. वर्तमानात भगवान म्हणतात आजी देतो, आपण पण देतो म्हणतो की. भगवान देणारच आहे पण आपण पण म्हणतो देतो. म्हणजे गुरुजी एक फार सुंदर उदाहरण सांगायचे. आणि शाळेची परीक्षा आली आणि शिक्षकांनी सांगितलं पोरांना, हे पोरांनो शांत बसा. असं सांगितलं पोरांना, सांगितलं हे पोरांनो आता शाळेची परीक्षा आली आहे, फी घेऊन या. पोरग काय म्हणलं, हो सर मी उद्या शाळेची फी. बोला की जरा तुम्ही झोपले काय? कोण म्हटलं देतो? पोरग म्हटलं, विद्यार्थी म्हटला मी देतो. आता खरं तू देणार आहे का? पोरग पैसे देणार आहे? तो जो तिथं देणार आहे तो दुसरीकडे घेणारा असतो. कुठे? घरी आल्यानंतर बॅग एकीकडे, चप्पल एकीकडे, सॉक्स एकीकडे, बूट एकीकडे आणि पहिले गेल्यानंतर मम्मी. कारण आपण आई म्हणायला शिकवलं नाही ना. काय म्हणे त्या शाळेत मला उद्याच्या उद्या पैसे द्यायचे, फी द्यायची आहे, तेवढी तू दे. पहिला तिथे म्हणलं देतो आणि इथं काय झाला घेतो. आता मग तिथं देतो कोण? मम्मी. मम्मी म्हणते एक काम कर, आता आज संध्याकाळ शांत जाऊ दे, बाबा घरी आले की मग मी तुला फीचे पैसे बोला जरा देते. आता देतो कोण झाली? आई. ती खरी देणारी आहे का? नाही, ती पण कुठेतरी घेते असते. कुणाकडे? ते त्यांचे हे घरी आल्यानंतर, हेला घरी आल्यानंतर
बघा विठ्ठला विठ्ठला. ते घरी आल्यानंतर आल्या पहिल्यांदा हो त्या जाण्याचा चिंटूच्या शाळेचे पैसे द्यायचे, परीक्षेचे फी द्यायचे, तेवढे तुम्ही मला पटकन द्या. अगोदर चिंटूला म्हटले मी देते, पण आता घेते झाली. आता देतो कोण? तो म्हणतो काय तुमची कटकट आहे, अरे घरात तरी येऊ द्या. आले आले ही किरकिर चालली, घराच्या बाहेर जाऊ का काय? नुसतं आणा 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 चाललंय तुमचं. आणून आणून अण्णा थकला, आणणारा अण्णा मसनात गेला तरी आणण्यावरून हाना आणा होता. म्हणजे ठीक आहे तुला ते पैसे देतो, पण आता मार्च एंडिंग आहे, आता महिना संपत आलाय, आता काही पगार भेटलेला नाहीये. मी उद्या जरा साहेबांकडनं ऍडव्हान्स वगैरे काही मिळतो का पाहतो आणि मग मी तुला देतो. तो पण कुठेतरी घेतो असतो. अशी जी साखळी वाढत जाते. इथं देणारा फक्त परमात्मा आहे, आपण सगळे घेणारे आहोत. विटेवरी जात देणारा फक्त परमात्मा आहे आणि देणं त्याला जमतं. भगवान गोपाळांना म्हणतात आजी म्हणजे आत्ता देतो. देणारा तोच आहे, आपण सगळे घेतो आहोत. आपण कितीतरी देतो देतो म्हटलो तरी आपल्यामध्ये सामर्थ्य नाहीये. आणि त्यानं दिलंय आपल्याला, किती दिलंय, इतकं दिलंय की आपल्याला फार पुऱ्या आहे. दिले इंद्रिय हात दिलेला आहे. एका बाजूने विचार करा, ज्या समाधानासाठी आम्ही प्रयत्न करतोय, ज्या दुःखातून आम्ही मुक्त होण्याकरता प्रयत्न करतोय, ज्या अडचणीतून बाहेर काढण्याकरता प्रयत्न करतोय, आपल्या अडचणींचं किंवा आपल्या दुःखाची तुलना आपण इतरांशी करायला जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला कळेल की आपलं दुःख किती सामान्य आहे. त्या अलेक्झांडर शेक्सपियरचं एक वाक्य होतं, ऐकायचं तुम्हाला? फार सुंदर वाक्य आहे. तो म्हणतो, माझ्या पायात बूट नसल्याचं दुःख मला तिथपर्यंतच होतं जोपर्यंत मी पाय नसलेला माणूस बघितला नव्हता. कुठल्या दुःखाचं गाणं गातो देवाविषयी, कुठल्या अस्वस्थतेचं गाणं आपण देवापाशी गातोय? सोशल मीडियाला वेगवेगळे व्हिडिओ येतात पहा, दोन्ही पाय नाही तरी पण ते खालीच पोहून जातोय, हात नाही तरी वेगळाच काहीतरी उपक्रम करून जातोय. तो एक फार मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला. आता काय त्याचं नाव, स्टीफन कुडचिवत होता, असा
आयुष्यभर. पण जगातला सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ झाला तो. शारीरिक विकलांगता आहे, परंतु इच्छाशक्ती प्रबळ असल्याने त्यांना अवकाशाला गवस नाही घातले. मला सांगायचंय काय, ईश्वरानं आपल्याला इतकं काही भरभरून दिलंय तरी पण आपण अस्वस्थ आहोत. त्याचं कारण काही तृष्णा, अगणित असलेली तृष्णा. भगवान म्हणतात गोपाळांना, आजी देतो पोटभरी, तुमची तृप्ती होईल इतकं तुम्हाला देईल, तुमचं भरून जाईल इतकं मी तुम्हाला देईल. भगवंतांना आश्वासन दिलं, आजी देतो पोटभरी. पण गोपाळ म्हणले, देवा आमचं पोट भरलं हे तुला कसं काय कळणार? देव म्हणलं, एकटं काय येडा आहे का मी? तुम्ही म्हणाल की नाही, पुरे म्हणाल तो बरी. हे पुरे म्हणाल किती ते पाहू आणि पुढे जाऊ. विठाला विठाला. एक गुरु आणि शिष्य दोघांची तीर्थयात्रा चालली होती. या गावातून त्या गावात, त्या गावातून या गावात. खायला प्यायला वेळची वेळ मिळायचं नाही. पण एका गावात भंडार होता, कानिफनाथ महाराजांचा उत्सव होता सागाव मध्ये, आणि अशी चालली यात्रा. आणि चालता चालता एका गावात घरी पंचपक्वान्नाचं जेवण बनवलं होतं. चला महाराज, दोघेही चला. गुरु आणि शिष्य दोघांनाही आमंत्रित केलं. म्हणे काय, काही नाही, प्रसादा करता चला. म्हणे पंचपक्वान्नाचं जेवण आहे. गुरुनं शिष्याला खुणवलं, इकडे लक्ष द्या. गुरुने शिष्याला खुणवलं, म्हणे चला आज जरा आडवा हात मारा, आज काय मागे पुढे बघू नका, अशी संधी परत परत भेटणार नाही. आणि असं चला. गेल्यानंतर त्यांनी चपला काढल्या बाहेर, गौरीच्या बाहेर, असं उंचवट्यावर घर 2-3 पायऱ्यावरती गेले. आणि त्यांचं काय मग स्वागत, बसायला पाठ, पाठीला पाठ, ताटाला पाठ, व्यंजनाचा घमघमाट, सगळं काही वाढलं. पंचपक्वान्न वेगवेगळे पदार्थ त्याच्यामध्ये होते. काय काय होते ऐकायचे? लाडू होती, करंजी होती, गुलाबजामुन होते, बासुंदी होती, त्याच्यानंतर जिलेबी होती, मसाले भात होता, सफेद भात होता, मसाला पापड पण होता, पनीर चिली होती, त्याच्यानंतर अजून वेगवेगळे सगळी व्यंजन होती. अजून काय काय पाहिजे कोणाला? सगळे असं ताट भरलेलं होतं. आणि मग काय, त्यांनी लोकांना आडवा हात केला. आणि गुरुला इतकी बासुंदी आवडायची, इतकी बासुंदी आवडायची की त्याने इतकं खाल्लं, माझ्याकडे बघा, इतकं खाल्लं की ते आता फार घशाच्या इथपर्यंत आलं. त्याला असंच व्हायला लागलं. कसं? माझ्याकडे बघा असं. त्याने थोडं जरी असं केलं तर ती बासुंदी तोंडातून खाली पडेल की काय, इतके खाली बासुंदी. शिष्य जो होता त्याला जिलेबी खूप आवडायची. त्याने इतकी जिलेबी खाली की तो असाच झाला. त्या जिलेबीचा आकडा असा बाहेर आला. ते गुरुजी म्हटले, शिष्यावर फार प्रेम होतं, अरे शिष्य बासुंदी खूप चांगली झाली, जरा बघ एक वाटी जरा बसते का बघ. तो विद्यार्थी म्हणतो, गुरुजी आता काही शक्यता नाही, कारण जिलेबीची आकडी बाहेर आली. अरे म्हणे, काय वेळ आहेस का? ती जिलेबीच्या आकडीच्या मध्ये पोकळ भाग आहे ना, त्याच्यात बसते का बघ. म्हणे पी जरा. त्याने कशी तरी ती पिली. त्याने जे असे कमरेला हात लावले तो असाच झाला. सगळं झालं. आता हात धुवायला उठायचंय, ताटात हात धुवू नये अशी आज्ञा आहे. मग आता गुरु शिष्य उठले, म्हणे हात धुवायला म्हणे बाहेर आहे. गुरुजी असे, विद्यार्थी असा. म्हणे तुम्हीच हातावर पाणी होता. त्या यजमानानं हात त्यांचे धुतले. आता निघायचंय, चपला तर घातलं पाहिजे की नाही. 3 पायऱ्या चढून वर आल्यात. गुरुजी असा आहे, शिष्य असा आहे, चपला कशा शोधणार? ते गुरुजी विद्यार्थ्याला म्हणतात, अरे शिष्य मेरे जूते कहीं नजर नहीं आ रहे. आता आकाशात कुठं असते? तो विद्यार्थी म्हणतो, गुरुजी आकाश में तो कहीं नजर नहीं आ रहे. इतकं खाणं म्हणजे पोट भरे. विठ्ठला. गोपाळांना आश्वासन दिलं देवानं, आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो बरी. भक्तीच्या पथाला लागून तर पहा, त्या संपूर्ण विश्वाचं संपत्ती, विश्वाचं वैभव तुमच्या दारात नाही आणून ठेवलं तर माझं नाव बदला. भगवान म्हणतात, योगक्षेमं वहाम्यहम् अनन्यश्चिंतयन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हे काय आश्वासनच आहे ना आपल्याला दिलेलं. तुमचा योग आणि क्षेम वाहण्याची जबाबदारी माझी. गोपाळ म्हणाले, हे ठरलं ठीक आहे, पण तू काही फुकटात देणार नाही, आम्हाला चांगलं माहिती आहे. घेशी तेव्हा देसी, ऐसा तुझी खोड आम्हाला चांगलं माहिती. तुला काहीतरी द्यावं लागतं. तुझ्या बहिणीनं तुला बोलवलं, पहिलं पान खाल्लं, मग दुर्वासाला मिटवलं. तुझा स्वार्थ काय आम्हाला माहित नाही का? तुला काय द्यायचं ते बोल. व्यवहार मांडला. देव म्हणला, हा हुशार आहे, मी तुम्हाला पोट भर देईल, पण त्याच्याकरता एक अट आहे. काय? अभंगाचं पहिलं चरण.
भगवान म्हणतात मी तुम्हाला पोट भर देईल. इकडे ऐका, आपल्याला पण सगळ्यांना पोट भर मिळेल. लक्षार्थानं सगळ्या गोष्टीत घ्या बरं. शब्दार्थानं फार अडचण येते आहे. अध्यात्म परमार्थ आम्ही केवळ शब्दार्थाचा ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये गुह्य आम्हाला कळत नाहीये. बाह्य स्वरूपानं उत्सव फार मोठाले व्हायला लागले, भव्यता फार वाढली, पण दिव्यता विरून चालली आहे. अध्यात्माच्या पथातली दिव्यता फार महत्वाची. आपल्याला ती दिव्यता ओळखण्याकरता कथा कीर्तन ही साधना आहे. आता लक्षात घ्या. भगवान म्हणतात आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. पण करायचं काय? याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. त्याच्याकरता एक अट आहे की तुम्हाला माझ्या मागे मागे यावं लागेल. आता देवाच्या मागे मागे कुठे शोधायचं? देवाला कुठे शोधणार? मंदिरातली मूर्ती तर स्थानापन्न एकच ठिकाणी आहे, त्याच्या मागे कसं जाणार? मग देवाच्या मागे जाणं म्हणजे काय? जाणं देवाच्या विचाराच्या मागे जाणं. भगवंताने जे विचार मांडले त्या विचारानुसार आपण जगणं हे देवाच्या मागे जाणं आहे. भगवंताच्या मागे जाणं म्हणजे देवाच्या विचाराच्या मागे जाणं. स्वामी विवेकानंदांचं एक म्हणणं आहे. ते म्हणतात अध्यात्म परमार्थ म्हणजे काय? मंदिरातल्या देवता समोर घंटी वाजवणं, आरती उतरणं इतकंच अध्यात्म नाहीये. मंदिरातल्या देवताने सांगितलेल्या विचारांच्या मागे जाणं हा अध्यात्म आहे. याच्या पलीकडे काय? भगवान सांगतात याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही माझ्या मागे मागे या. पण देवाचं सांगणं कसं आहे? यायचं असेल तर या. संतांचं सांगणं वेगळं आहे आणि देवाचं सांगणं वेगळं आहे. देव म्हणतो यायचं असेल तर या, तुम्हाला गरज असेल तर या, तुमच्या वाचून काय अडलेलं नाहीये. म्हणजे जाहिरात कार्यक्रमामध्ये जाहिरात करण्यात अर्थ नसतं. माळा घाला, माळा घाला. माळा घालून आपलं कल्याण, संप्रदायावर उपकार नाहीये. माळा घालणं आपलं कल्याण होणार आहे. म्हणून भगवान म्हणतात याल तरी यारे लागे, यायचं असेल तर या. तुम्ही माझ्या मागे मागे आला तर आजी देतो पोट भरी. याच्यामध्ये नियम काय पाळायचा? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. परमार्थातल्या सगळ्या साधनांना क्रमित करत करत तुम्ही चला, हळूहळू चाला. इतरत्र कुठे लक्ष देऊ नका, कोणी कोणाशी न बोला. याचा अर्थ काय? एक केंद्रित राहा. एक ध्येय निवडलं की बाकीचं विसरलं पाहिजे. पुराणामध्ये गोष्ट सांगितली जाते अर्जुनाची. तो पक्षी टांगला आणि सगळ्यांनी विचारलं काय दिसतंय तुला? दादा म्हटलं मला त्याला सदान कथा दुर्योधन दिसायचा. दुर्योधनाला विचारलं, दुर्योधन म्हणतो मला भीम दिसतोय. अर्जुनाला जेव्हा विचारलं, अर्जुन म्हणला फक्त डोळा दिसतोय. बाण सुटला, डोळा फुटला. आपल्या लक्षाप्रती एकनिष्ठ राहणं. कोणी कोणाशी न बोला. इतर जी भरवण्याकरता वेगवेगळी प्रलोभन आहेत त्यांच्यातून वाचून तुम्ही माझ्या मागे मागे चला. तोपर्यंत भूक लागली होती, सगळ्यांची चुळबुळ चालली होती. महाराजाला पण समजलं की आता 15 मिनिटात थांबलं पाहिजे. हार पण आलेले आहेत याचा संकेत मिळाला आणि म्हणून मग त्यांनी महाराजांना विचारलं तोपर्यंत आम्ही दुसरं काही घेऊन पोट भरू का? महाराज म्हटले अजिबात नाही. चौथं चरण तुका मने सांडा गाठे, 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 तुका मने सांडा
पुरे म्हणाल तोवरी गोपाळांनी विचारलं होतं, आम्ही दुसरं काही खाऊन आमचं पोट भरू का? तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. सांडा घाटे, घाटे याचा अर्थ काही फोलकट जे आसार आहे ते टाकून द्या, त्या आसारानं तुमचं पोट भरणार नाही. जे सार आहे त्यानंच तुमचं पोट भरेल. येरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसर. तेने विन जीवा सुख नव्हे. भगवंताशिवाय आपल्याला सुखाची प्राप्ती होणार नाही. इतर जे जे काही माईक आहे, माईक म्हणजे हा पण माईक, बाकीचे माईक पदार्थ सुटतील. हा एकदा हातात आला ना भल्या भल्यांना सुटत नाही. त्याचा प्रत्यय आपण आता पाहितलाच. विठ्ठला विठ्ठला माझे म्हणून बोललो. थोडी आमची पुणेरी भाषा आहे. आमच्या पुण्याच्या भाषेची फार गंमत आहे. काय झालं, गेट असते, पुणेरी पाटी असते, पुणेरी पाटी तुम्ही ऐकले असेल ना. त्या गेटवर लिहिलं होतं, एरवी सहज लिहिलं होतं काय, नो पार्किंग. नाही, त्याने त्या गेटवर लिहिलं होतं, गेट समोर गाडी लावताना विचारपूर्वक लावा. खाली टीप लिहिली होती, पंक्चरचं दुकान शेजारीच आहे. नाही समजलं. चला या इकडे. तुकाराम महाराज म्हणतात, त्याने नका भरू पोटे, त्यानं पोट भरू नका. ही मायक पदार्थ आहेत. किती माया जमवली सांगा, ते कबडी गेली नाही. 14 चौकड्याचं राज्य होतं रावणाचं. सगळे काय काय वर्णन संतांनी केलेलं आहे. त्या सिकंदरासारखं अख्खं राज्य जिंकलं, पण बरोबर काही नेलं नाही. इतकी पुराणं भरलेली असताना, शास्त्रामध्ये वर्णन केलेलं असतानाही आपण पुन्हा माईक संसारिक गोष्टी गोळा करण्याचा विचार करत असतो. तर तुकाराम महाराज सावध करतात. भगवंताच्या मुखातून ते म्हणतात, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. त्यानं तुमचं पोट भरणार नाही. तुमचं पोट माझ्या मागे आल्यानंतर भरेल. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही माझ्या मागे मागे, माझ्या विचारांच्या मागे मागे आलात तर आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी. तुम्हाला इतकं देईल की तुम्ही नाही म्हणाल, नको म्हणाल, बस म्हणाल. इतकं जे जे तुम्हाला हवंय, लौकिकातलं परमार्थातलं सगळं परमात्मा दे. त्याच्याकरता अट इतकीच आहे, हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. परमार्थातल्या सगळ्या पायऱ्या पार करत करत आपल्याला जावं लागेल. तिथं गाईड नाही आहे, तिथं काय ते कॉफी नाही आहे, तिथं प्रत्येकाला प्रत्येकाचा प्रश्न सोडवायचा आहे. तुकाराम महाराज अशा रीतीने हे तत्वज्ञान आपल्या समोर प्रकट करत असताना भगवंताने गोपाळांना आश्वासन दिलं. त्या भगवंताचं थोडं लीलाचरित्र पाहायचं आणि हंडी फोडून आपण काव्याचा प्रसाद घ्यायचा आहे. विठोबा रखुमाई
जीवानी तुझे बरे गुणनाम ऐशेदी प्रेम काही कळा. वेळेचा थांग पाहता थेट भगवान गोपाळांना घेऊन आश्वासन दिलं नाही अभंगात, तुम्हाला पोट भरी देतो. पण देणार कसं? गोपाळांना सांगितलं तुम्ही माझ्या मागे मागे या. सगळे गोपाळ गेले मागे मागे, पण देणार काय? म्हणे तुम्हाला दही दूध तूप लोणी जे काही खायचं ना सगळं पोट भरून देतो. काय केलं? घोड्या चालल्या होत्या भगवंताच्या. एका गवळणीनं सांगितलं होतं, अरे सगळ्यांच्या घरी जातो, पण तू माझ्या घरी आलास तर मानीन तू सगळ्यात मोठा चोर आहे म्हणून. यानं सगळी टीम तयार केली आणि त्या गवळणीच्या घरी जायचं ठरवलं. पण गवळणीनं तयारी केली होती अगोदर. त्यांची एक बचत गटाची त्यांनी मीटिंग घेतली, सगळ्या सदस्यांना बोलवलं, वर्गणी गोळा केली, भेळ भत्ता सगळा आणला त्यांनी आणि त्यांनी पार्टी ठेवली. कोणी? गवळणी. सगळ्या गवळणींना गोळा केलं, हातामध्ये एक एक दंडुका ठेवल्या, दारं खिडक्या सगळे लावले, बाहेरून त्याला कडी कुलूप लावली आणि सगळ्या पहारेकरी म्हणून थांबल्या. पण भगवंतानं गोपाळांना आश्वासन दिलं होतं, म्हणे आज तुम्हाला पोट भरता येणार. पण सगळ्यांना घेऊन आल्यानंतर पाहतात तर काय, सगळ्या पहारेकरी बसलेल्या आहेत. भगवंतानं लीला केली, सगळ्या गोपाळांना सांगितलं, म्हणे इकडे लक्ष द्या, ऐकणाऱ्यांनी पण इकडे लक्ष द्या. काय करा? म्हणे तुम्ही सगळ्यांनी डोळे मिटा. तुम्ही डोळे मिटले की मला एक मंत्र येतो, त्या मंत्रानं आपण थेट त्या घरात जाऊ. सगळ्यांनी डोळे मिटले आणि सगळे आतमध्ये हजर. गवळणी बाहेर दंडुकी घेऊन बसले. अजून कसा आला नाही, अजून कसा नाही आला, कोणी गावी आहे सांगा विठ्ठल. सगळ्यांना विचारतात कुठून आला नाही, अजून कसा आला नाही. इकडे आतमध्ये जाऊन त्यांनी सगळ्या दुडी फोडल्या, त्यातलं दही खाल्लं, तूप खाल्लं, ताक खाल्लं, ज्याला जे आवडत होतं लोणी खाल्लं, सगळं खाल्लं. खासपर्यंत आवाज नाही केला, खाईपर्यंत आवाज नाही केला. जसं खाऊन झालं तशी सगळ्यांनी कोल्हेकुळी जशी करावी तशी आरोळ्या ठोकल्या आणि सगळे गोपाळ घाबरायला लागले. अरे बापरे, म्हणे आता अरे त्यांना समजेल ना. अरे मग त्यांना समजलंच पाहिजे, चोरी केली कोणी याचा पुरावा नाही दिला तर नाव दुसरंच कोण करून जाईल, आपला ब्रँड नाही निर्माण होणार. पण म्हणे आता काय करायचं? आता लगबग झाली, गवळणी जाग्या झाल्या, आतमध्ये घरात प्रवेश करण्याकरता प्रयत्न करतायत. बाकी गोपाळ म्हटले, देवा आता वाजव, तू जसं आत आणलं तसं बाहेर नाही. म्हणे पण एक अडचण झाली आता. म्हणे मी शाळेत गेलो, पण मी हा मंत्र फक्त यायचा मंत्र मला पाठ झाला, बाहेर जायचा मंत्र पाठ नाही मला. पेंद्या होता पेंद्या, तो म्हणला अरे तू सरळ मंत्र म्हटल्यानंतर आपण आतमध्ये आलो की नाही, तोच मंत्र उलटा म्हण ना. उलटा म्हटल्यानंतर परत दिवस जाऊ, बाहेर जाऊ. तो म्हणला तुझं म्हणणं बरोबर आहे, हरिपाठ सरळ म्हणता येतो, पण बुमरँग पुढचं उत्तरार्ध जर म्हणला तर टाळकऱ्याला प्रश्न पडतो, आता पुढचं म्हणायचं का मागचं म्हणायचं. तसं म्हणे अवघड आहे आता उलट मंत्र म्हणे काही पण कर, पण म्हण बाबा म्हण. म्हणे ठीक आहे, तुम्ही डोळे मिटा मगाच्या सारखं. पण त्या पेंद्याला शंका आली. पेंद्या म्हटला यार हा म्हणतोय खरं, पण ह्याच्याकडे नेमकं काय जादू टोणा काय गडबड करतोय हा नेमका. सगळ्यांनी डोळे मिटले, याने अशा फुटी ठेवल्या. ठेवतात की नाही लहान मुलं लुपाछुपी खेळताना, हळूच त्याला जाऊन धप्पा द्यायचा. यानं असं उघडं ठेवलं, देवाने ते पाहितलं, उलटा मंत्र म्हटला, सगळे गोपाळ बाहेर. पण पेंद्याने शंका घेतली होती, तो नेमका चिमणीत अडकून बसला. पूर्वी चुलीला धुराडे असायची आणि त्या धुराड्यातून ते आतमध्ये गेले होते. तो पेंद्या जो अर्धा बाहेर आणि त्याचे पाय राहिले खाली. सगळे बाहेर गेले गोपाळ, अडकला कोण? पेंद्या. कारण काय? अविश्वास. परमार्थामध्ये विश्वास हेच भांडवल आहे. परमार्थामध्ये विश्वास नसेल तर बाकी सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे. बोलाचीच कडी, बोलाचीच भात, जेवून कोण तृप्त झाला. नुसतं वरवर बोलून चालत नसते. अंतरी भाव बळे आकळे, एरवी ना कळे, करतळी आवडे तैसा हरी. किती प्रमाण सांगू, अख्खा हरिपाठ पाहून त्या ज्ञानोबाऱ्याने तेच सांगितलं, भावनेनं तो प्राप्त होईल. पेंद्याचा भगवंतावर विश्वास नव्हता, डोळे थोडे उघडे ठेवले म्हणून देवाने सांगितलं याला अद्दल घडायला पाहिजे. तो पेंद्या म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही, आपणच आहे. आपण त्याच्याकडे फटीतून पाहतोय, पूर्ण समर्पण नाहीये आपलं. ज्या क्षणाला पूर्ण समर्पण होईल त्या क्षणाला परमात्मा सगळी बंधन तोडून टाकेल. वसुदेव पूर्ण समर्पणच झाली की म्हणून तर ती बंधनं गळून गेली. पेंद्या अडकला, सगळ्या गवळणी आल्या, हातामध्ये काय होत्या? मग त्यांना पत्री सरकार आठवलं, जे पुढं होणार होतं ते त्यांना अगोदर आठवलं. साताराचं त्याने जे बांबू घेतले, जे पेंद्याचे पाय सटकवले म्हणता,
हा? त्या पायामध्ये बूट घालण्याची गरज लागली नाही, पायाचे बूट झाले. हा बोंबलतोय, अरे कान्हा कृष्णा, अरे सोडव, अरे मेलो मेलो. तिकडून तो हसतो, हा, चालू दे, तुला सांगितलं होतं डोळे झाक म्हणून, नाही झाकले. आता म्हणे तूच आहे, शरण गेला बाबा, तूच, तुझ्या विषयी कोणी नाही मला, आता तूच सोडव. गया वया आला. भगवान म्हणले डोळे झाक, डोळे झाक, डोळे बघ, डोळे बघ असं नाही म्हणलं, डोळे झाक. त्याने डोळे झाकले, त्याला बाहेर काढला. सगळ्यांच्या गौरांनी घराणं घेतलं, यशोदेच्या दारात गेले. अशा अनंत कोड्या देवाने केल्या होत्या. यशोदेने त्याला रानात पाठवलं. रानात तो एकटा जाणार नव्हता, सगळ्या गोपाळांना घेतलं, गायी घेतलं, सगळं रानात गेला. यमुनेच्या तलावर गेला, गायी चरायला सोडल्या. चालला हे खेळायला लागले. खेळून भूक लागली म्हणून सगळ्यांच्या शिदुऱ्या एक केल्या, त्याचा काला केला आणि सगळ्यांना भगवंतानं तो मुखाला कवळ दिले. असा काला भगवान श्रीकृष्णानं 5,500 वर्षापूर्वी यमुनेच्या तीरावर केला. तो काला वाळवंटामध्ये ज्ञानोबारायानं नाम कन्सेप्ट काय आहे, मी सुरुवातीला पूर्वार्धामध्ये सांगितलेली आहे. सगळ्यांना एकत्र केलं ज्ञानोबारायाने, सगळ्या वैष्णवांना एकत्र केलं. गोपाळानं, भगवान श्रीकृष्णानं सगळ्या सवंगड्यांना एकत्र येऊन जो काला केला, तो काला वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या तीरावर नामदेवराय, ज्ञानेश्वर महाराज, कबीर महाराज, सावता महाराज, चोखा महाराज आदी करून सगळ्या संत मंडळींना घेऊन गेला. परंपरेनं तो काला सगळ्या वाड्या वस्त्यांवरती गावांमध्ये आला आणि धुरीन परंपरेनं तो प्रेरित होत होत, प्रसारित होत होत आज आपल्या सागाव या कानिफनाथ महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण करतो आहोत. या वारकरी प्रणालीनुसार शिंक्याचे अभंग होतील, काल्याचा अभंग होईल, दहीहंडी फुटेल आणि मग सगळा उपसंहार होऊन त्या कीर्तनाचा समारोप होईल. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघातून जे काही चांगलं गेलं असेल ते सद्गुरू परंपरेचं आहे, भगवंतांचं आहे, संतांचं आहे. ऐका जरा, इकडे लक्ष द्या. संपलं कीर्तन. जे काही चांगलं तुमच्या कानावर पडलेलं असेल ते महाराज बोलतो म्हणून स्वीकारू नका. तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कसोटीवरती स्वीकारा. तुमच्याकरता योग्य असेल तर ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. नवे नवे आचरणात आणा. आपले जीवन सुखमय, आनंदमय, भगवत सेवामय परिपूर्ण करून घ्या. बोलण्याच्या ओघात काही चुकीचं गेलं असेल, काही अवांतर गेलं असेल, तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, तुमचं लेखन म्हणून क्षमा करा. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी अभिवादन करतो. आता मला खर तर परिचय कोणाचाच नाहीये, त्यामुळे सगळ्यांचाच नामोल्लेख झाला असं गृहीत धरा. प्रमुख स्वरूपानं ज्यांच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचा योग झाला, आपल्या गावचे सुपुत्र, आपल्या पंचकृषीचं भूषण हरिभक्तीपरायण भरत महाराज यांच्या संपर्काने या ठिकाणी येण्याचा हा योग, कैलासवासी प्रवीण पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार देवेश दिलीप लोणे उतने यांच्याकडून ही सेवा समर्पण पुष्प या ठिकाणी आयोजित आहे. त्यांनाही अभिवादन करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर Thank you.